तरी म्हणलं गाडी का पळना, आमची गाडी का पळना. हरण्यात पळतोय बघ कसा नुसता कडकडन. उड्या बघ उड्या बघ. तर हाय गाईज, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आत्ता रात्रीचे 10:30 वाजल्यात आणि आम्ही निघालोय, म्हणजे मित्र निघालोय नरसिंहवाडीला, कारण उद्या दत्त जयंती आहे आणि सकाळी आम्हाला परत येऊन कामावर जायचं आहे. त्यामुळे आम्ही आता रात्रीचं निघालोय. तर बघूया फुल ब्लॉग. तर आत्ताच मला रोहनचा फोन आलेला आणि त्यांच्या मावशीपाशी मला या सांगितले, कारण माझी गाडी तिथं लावायची आहे आणि त्याच्या गाडीवरून जायचं आहे, कारण माझी गाडी त्याच्या भावाला पाहिजे आहे. तर आत्ता इथं शिवाजी पेठेत रोहनच्या मावशीच्या घरापाशी आलोय आणि इथं आपली गाडी लावल्या, हे घर आहे आणि आपण या गाडीवरून जाणार आहे. या की रोहन, चला. आता मेडिकल कितीला बंद करणार आहे ते? तू कुठे येणार? तू कुठे येणार? तू कुठे येणार? त्याला सोडायचं साहेबाला रे. चला चला लेट्स गो. हा वय तार आलं काय? आमचे सगळे मेंबर आल्यात आणि टोटल 8 जण आहे आम्ही. आणि आता निघालो आम्ही डायरेक्ट नरसोबाची वाडीला. तर आत्ता मी थांबले पेट्रोल टाकायला सांगली फाट्यापाशी आणि हे आहे सांगली फाटा आणि समोरच्याच पंपावर आम्ही थांबले पेट्रोल टाकायला. तर आत्ता मी थांबले हवा मारायला. आमच्या गाडीत कमी आहे हवा. या चाकात हवा कमी आहे आमच्या गाडीत. या बाकीच्या 3 गाड्या आहेत, एक 2 ॲक्सिस 2 शाईन आहे. हे किती मारतात मागच्या जागात? 40 45 आप 95 कर की. इथंच बसायचं सगळे, सकाळपर्यंत इथंच बसायचं. नाही इथंच बसायचं, इथनं परत नाही. संजू काकाच्या घरात जायचं मग. डायरेक्ट गडी ह्याच्यामुळे सगळं हे होते गणित. आणि पट्टण गोडली त्याशी सांगतो म्हणतो तिच्याकडे कुठे गेलं, स्वतः सांगतो पट्टण गोडली. रोहिणीच्या गाडीत हवा बसत नाही. आज मेडिकल मध्ये फोडा लागेल टायर. टायर मध्ये फॉल्ट नाही ना, गाडी मालकात फॉल्ट. गाडी सुरुवातीला नंतर मग गाडी फॉल्ट. हा ए आज आता फुल. तरी म्हणलं गाडी का पळना, आमची गाडी का पळना. हरण्यात पळतोय बघ कसा नुसता कडकडन. उड्या बघ उड्या बघ. रोहन स्टँड काढणं जाईल. हे चला चला
चला पुढे चला, आपल्याला भरपूर अजून जायचं आहे. आल्याला घेतला झोपाला काय आमच्या घाल रे. तर आमची ही गँग एकाकडे पहिल्या ठिकाणी प्रसाद. भावा घ्या खावा रे, नाराज होणार खावा. आता नंतर पिक्चर चाललं की त्याची आयडिया सर्व भाविकांना मुख्य मंदिर रस्त्यापासून आणि चप्पल, बूट इत्यादी पादत्राणे घालून जाण्यास बंदी आहे. खाजगी वाहनामध्ये पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था पूर्ण. तर आत्ता पहाटेचे 3:15 वाजल्यात आणि आम्ही पोचले नरसिंहवाडीत आणि आता इथं गाड्या लावल्यात आणि आता निघाले आंघोळ करायला. आंघोळ करून दर्शन करणार आहे. आंघोळ करून दर्शन पळून जाणार आहे. ते पर्यंत जाणार. स्नान करणार. तू हा, आता अभयंगी स्नान करणार. नाही, थोड्या दिवसांनी तो एका मुलगीला घेऊन येते लग्न करण्यासाठी येणार आहे. का? स्नान कॅन्सल झाले, मगर आले. हा, मगर आले. रोण्या असताना मगरीला खांद्यावर घेऊन आपटते. मगर कधी गायब करेल कळणार नाही. कांदा बी गायब आणि ड्रोन बी गायब. मगरीला शिवाय दिली झालं. लाल रगात बाहेर पडलं. लाल नाही असं काही नाही. तर आत्ता मी आलोय आंघोळ करायला. आंघोळ करणार ना? हे अडकून ठेव, ड्रोन आहे त्यात. अंघोळ करणार नाहीस तू? नाही करणार. अरे हे असून सर काय हे बघा रोहन, आमच्या मेंबरला पवायला येत नाही. तर आत्ता आमचं आंघोळ करून झाले आणि आता निघालो तर आम्ही दर्शन घ्यायला. भरपूर गर्दी आहे. बघू शकताय तुम्ही.
The wind hums songs at the break of day, whispering. तर आत्ता आमचं दर्शन वगैरे घेऊन झाले आणि आम्ही मंदिरातनं बाहेर आलोय गाडीपाशी आणि तिथं तिथं जाऊन ड्रोन सोडायचं म्हणालोय, कारण आत लय गर्दी आहे त्यामुळे आतलं काही शूट मिळालेलं नाही. तर आता ड्रोन शूट घेऊया. तर आत्ता आमचं इथलं दर्शन वगैरे सगळं घेऊन झाले आणि आम्ही सगळे निघाले आता परत कोल्हापूरला घरला, कारण परत जाऊन कामावर जायचं आम्हाला. तर आत्ता सकाळचे 8 वाजल्यात आणि आपण पोचले घरात आणि रात्रभर आपण प्रवास केला आणि नरसोबाच्या वाडीला गेलेलो आणि तिथं दर्शन घेऊन आपण परत घरला आलो. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.